बहुचर्चित पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा खटला आणि त्याची सुनावणी आज होती। या सुनावणीमध्ये बाकी काही असो, राजकीय संबंध किती तणावाचे किती स्नेहाचे हा भाग अलहिदा, परंतु मानवतावादी दृष्टिकोन म्हणून पवनराजे यांच्या पत्नी यांनी गेली 20 वर्ष ज्या न्यायाची अपेक्षा केली होती आणि वाट बघितली होती, तो न्याय त्यांना मिळणं अपेक्षित होतं, पण तो न्याय मिळाला नाही। यावर ओमराजेंची जी प्रतिक्रिया होती की ह्या सगळ्या यंत्रणा दबावाखाली काम करत होत्या, मला आश्चर्य वाटते। ओमराजे काल असं म्हणाले की मी भावनिकदृष्ट्या चुकलो असलो तरी मी राजकीयदृष्ट्या बरोबर आहे, कारण मी विकासासाठी त्यांच्यासोबत जाणार आहे। पण ओमराजे, आपण विसरलात का की विकासासाठी आपण ज्यांच्यासोबत जाणार आहात त्याच लोकांच्या हातात या यंत्रणा आहेत, ज्या यंत्रणांवर तुम्ही आज आक्षेप घेतलेले आहेत की पोलीस असेल किंवा एकूण तपास यंत्रणा एका दबावाखाली काम करत होत्या। हा दबाव कुणाचा? तर गेली 12 वर्ष ज्या भाजपाची सत्ता आहे त्यांच्या दबावाखाली काम करतात आणि तुम्ही ज्यांच्या विरोधात लढताय ते तुमचे प्रतिस्पर्धी त्याच भाजपाचे एक महत्त्वाचे नेते आहेत। भाजपा आपल्याच माणसाला दोषी करार कसं काय ठरवू देऊ शकेल? अर्थात आपल्याला हे अतिशय चांगलं कळतं, परंतु आपण आज अजून एक वाक्य म्हणालात की मला माझ्या मतदारसंघातल्या लोकांना विचारावं लागेल। काल आपण निर्णय घेतला असं म्हणत होतात, आज निर्णय घेतला नाही असं म्हणत होतात, परंतु आपण कदाचित निर्णय घ्यायचं ठरवालही, कदाचित आपली परत फिरायची इच्छाही असेल। मतदारसंघातल्या लोकांना राग येण्यापेक्षा वाईट जास्त वाटले की आपल्या हक्काचा माणूस आपल्यापासून दुरावलाय काय। कदाचित मतदारसंघातली माणसं किंवा इव्हन इकडचेही सगळे आपल्याला स्वीकारायला कदाचित तयारही होतील, परंतु ज्या अत्यंत वाईट अशा चक्रव्यूहामध्ये आपण अडकलेले आहात त्या चक्रव्यूहातली जी रचना करणारी माणसं आहेत, संजय देशमुख असतील, नागेश पाटील आष्टीकर असतील, ही माणसं इतक्या सहजासहजी आपल्याला या चक्रव्यूहातून बाहेर पडू देतील का? मुळात प्रश्न असा आहे की हे चक्रव्यूह आपण भेदणार कसं आणि या सगळ्या दबावाला झुगारून देऊ खरंच इनर कॉन्शियस, ज्याला आतला आवाज किंवा सत्सत विवेक असं म्हणतात, त्या सत्सत विवेकाला जागून निर्णय घेणं आपल्याला शक्य होईल का?